आंधळे पाटील साहेबांना विनंती करतो की डॉक्टर महाराजांचा या ठिकाणी आपण बाबांचा सन्मान चिन्ह आणि या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊ या ठिकाणी आजच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आपण सन्मान करावा. यानंतर दुसरे प्रमुख पाहुणे IAS भाई कमलानंदजी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आंधळे साहेबांना विनंती करतो त्यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करू. धन्यवाद धन्यवाद बहुत भाई कमलानंद यांच्या सोबत आलेले दुसरे मान्यवर या ठिकाणी आपल्यामध्ये आहेत. त्यांनी अण्णा हजारे साहेबांसोबत त्या ठिकाणी आंदोलन केलं. त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊ या ठिकाणी मी हजारे साहेबांना विनंती करतो दोनही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी वापारी साहेबांनी त्या ठिकाणी करावा. कुरुक्षेत्र आहे तिथं गीता जन्मस्थान गीता कुरुक्षेत्र का तिथे असतात हे मान्यवरांना विनंती आपण स्थापना व्हावं. दुसरे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचाही सन्मान त्या ठिकाणी वापरे साहेबांना विनंती त्यांचाही त्या ठिकाणी पुष्पगुच्छ ते बद्रीनाथ केदारनाथ गंगा गंगोत्री इथल्या एरियाचे आहे. हिमालय उत्तराखंड गोपाल सिंग जी सत्काराकडे आपण आता गौरव मूर्तींचा सन्मानाकडे वळणार आहोत. पण तत्पूर्वी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय असे कृषी व जनविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरुण आंधळे पाटील यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी करावं. आज या ठिकाणी कृषी व जनविकास प्रतिष्ठान या संस्थेतर्फे आज हा दुसरा पारनेर भूषण पुरस्कार डॉक्टर महाराजांच्या हस्ते या ठिकाणी देण्यात येणार आहे. आज दिवसभर या ठिकाणी लाईट होती परंतु कार्यक्रम सुरू झाला आणि लाईट गेला. आता मी नगरपालिकेत सांगितले 10-15 मिनिटात येईल म्हणून. तर आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. आता या कार्यक्रमाला जे अध्यक्ष लाभलेले आहेत ते आपल्या महाराष्ट्राचे भूषण आज ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र डॉक्टर महाराज किंवा डॉक्टर बाबा म्हणून ओळखतो. 1-2 वर्षापूर्वी मला वाटतं महाराष्ट्र शासनाचा वारकरी संप्रदायाला जो पुरस्कार देण्यात येतो सर्वोत्कृष्ट तो ज्ञानोबा माऊली तुकाराम पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आदरणीय डॉक्टर महाराजांना. खरं तर आम्हाला आमचं जे गाव आहे कर्तुल्या हरियाणा या गावामध्ये एक सेट आपण ज्याला म्हणतो असे हिरे रत्न ज्याला म्हणतो आपण जन्माला आले. सुरुवातीला रावबा काळे असतील पांडुरंग गुरुजी नंतर वेदांताचार्य तुकाराम महाराज शास्त्रीजी आणि आता त्यांच्या पावलावर पाऊल टाकून डॉक्टर महाराज हे कार्य करत आहेत. आपल्याला ज्यावेळी आपण प्रपंच करतो अनेक अडचणी येतात मित्रांनो.
संत तुकाराम महाराजांना देखील खूप अडचणी आल्या, परंतु या सर्वांवर या सर्वांवर मात करून त्यांनी जगाला दाखवून दिलं की अध्यात्म आणि वारकरी संप्रदायामध्ये काय ताकद असते आणि त्याचा कळ झाले संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज. आमच्या संस्थेने या अगोदर मी बाळासाहेब विखे पाटील हयात होते त्यावेळी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील प्रतिष्ठानचा मी अध्यक्ष होतो आणि त्या काळी मुंबईमध्ये आम्ही अनेक पुरस्कार असतील किंवा साहित्य संमेलन असतील, कृषी साहित्य संमेलन नाशिकला 2013-14 मध्ये परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे आणि आमच्या संस्थेने अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलनाचं आयोजन केलं होतं. आता मुंबईमध्ये आम्ही अनेक कार्यक्रम या ठिकाणी केले, परंतु शेवटी मित्रांनो आपलं गावच, आपल्या गावची माती, आपण ज्या शहरात राहतो ते आपलं सासर असतं आणि आपल्या गावची माती हे माहेर असतं. तेव्हा माहेराचं प्रेम प्रत्येकाला असतं. त्याचप्रमाणे 2007 साली आम्ही पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार मुंबईमध्ये दिला होता. त्यावेळी अनेक केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील असतील, अनेक मंत्री कार्यकर्ते त्या ठिकाणी हजर होते. त्यावेळेस आम्ही पहिला तो पुरस्कार होता तो डॉक्टर महाराजांना जाहीर केला होता, परंतु काही कारणास्तव त्यांना त्या कार्यक्रमाला येता आलं नाही. त्यावेळी त्यांचे बंधू पांडुरंग जाधव आणि सुदाम जाधव यांनी तो पुरस्कार स्वीकारला होता आणि त्यांचे बंधू जाधव साहेब जे आहेत, पांडुरंग जाधव आमचे चांगले मित्र आहेत. त्यामुळं डॉक्टर महाराज कुठे असतात काय असतात आम्ही तसं ऐकून असतो, परंतु त्यांचा सहवास आम्हाला लाभला नाही. त्यांचा दर्शन आपण त्याला म्हणतो ते घेण्याचा योग तसा कमी झाला. मला वाटतं मागच्या वर्षी कोंडले हारे येथे जो हरेश्वर उत्सव पार पडला त्या काल्याच्या कीर्तनाच्या वेळेस महाराजांनी मला वाटतं माझा सप्ताह प्रवेश केला होता कोंडले हारेमध्ये. आणि हा जो आता पुरस्कार आपण देतो मित्रांनो, हा काही सर्वात मोठा असा कुठला तरी सर्वांगीण असावा, गावदेवणा असावी आणि मग त्या ठिकाणी पुरस्कारार्थी यावे आणि कोणीतरी सेलिब्रिटी त्या ठिकाणी यावे आणि मग त्या पुरस्कारावर पब्लिसिटी मिळावी, हा याचा हेतू नाही. या ठिकाणी आता ज्या महिला बसल्या आहेत, महिला सक्षमीकरण ज्या करतात, आपण महिलांना चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त काही करू शकतात हे आपल्याला ज्ञात नव्हतं. आमच्या सुद्धा संघटनेतर्फे जिजामाता महिला बचत गट महासंघ ही महाराष्ट्रभर एक मोठी संघटना आहे आमची महिलांची, परंतु योगायोगाने नगर जिल्ह्यात किंवा आमच्या तालुक्यात किंवा गावात काम करण्याची आम्हाला संधी मिळाली नाही. आता या महिलांमध्ये अनेक अशा महिलांचे स्वतःचे उद्योग आहेत जे पुरुष साध्य करू शकते नाही, ते या महिलांनी साध्य केलेलं आहे. अनेक सक्षमीकरणाचे गट आहेत. एका महिलेच्या अंडरमध्ये 200-300 बचत गट आहेत. म्हणजे एक महिला 200-300 महिलांना गटांना एका गटात 10 महिला असतात, महिला बचत गट. म्हणजे एक महिला 200-2,000-3,000 महिलांचं त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करतात. काही शासकीय स्कीम असतील त्या समजून सांगतात. आता या ठिकाणी अशा काही महिला आहेत की ती स्वतः गांडूळ खतं असतील, दशापणा अर्थ ज्याला म्हणतो, असे वेगवेगळे जे नैसर्गिक खतं आणि औषधं हे स्वतः तयार करतात. याच तालुक्यामध्ये मला वाटतं ढवळपुरीमध्ये आहेत का त्या महिला, या महिला आहेत. त्यांचं मी ते बघितलं कारण ज्यावेळी प्रस्ताव येतात त्यावेळी माझ्याकडे असे प्रस्ताव मित्रांनो आले की एकही प्रस्ताव नाकारण्याची हिंमत माझ्यात झाली नाही. इतकं मोठं कार्य पारण्याच्या महिला आपल्या माता भगिनी करतात. त्यामुळं त्यांना पुरस्कार देताना आम्हाला कुठल्याही प्रसिद्धीची गरज नाही मित्रांनो. या ठिकाणचे जे पत्रकार असतात किंवा या ठिकाणी जे मीडियावाले ते जाणून बुजून अशा कार्यक्रमाला सहकार्य करत नाही, त्याची खंत आम्हाला वाटते. आणि जर ही पब्लिसिटी प्रस्ताव इतर वृत्तपत्रात आला असता तर अनेक लोकांनी यामध्ये सहभाग घेतला असता, परंतु असो या ठिकाणी गर्दीपेक्षा दर्दी जास्त आहे. आणि हे भाई कमलानंद येतं त्यांचं मूळ गाव वर्धा
डॉक्टर कमल टावरे यांचं नाव होतं, परंतु ते केंद्र सरकारमध्ये जे खातीपुरात ग्रामोद्योग हे जे मंत्रालय आहे त्या मंत्रालयाचे हे सचिव होते दिल्लीमध्ये. परंतु नंतर त्यांनी ज्यावेळेस रिटायर झाले होते त्यांनी पाहिलं आयुष्यामध्ये काही नाही शेवटी, आणि मग त्यांनी ते आता उत्तराखंडमध्ये राहतात, गेलेलं आहे त्यांच्याकडे. ते दररोज कधी वृंदावनला असतात, कधी तामिळनाडूला देशातलं पहिलं गौ विद्यापीठ आहे, म्हणजे गायांचं आपण ज्याला म्हणतो, आता आपल्या पुरुष महिला सगळ्यांचं विद्यापीठ आहे, गायींचं ते पहिलं विद्यापीठ देशामध्ये आहे, त्या विद्यापीठाचे ते व्हाईस चान्सलर आहेत. इतका अभ्यास, त्यांचे बरेच पुस्तकं इंग्रजीमध्ये जवळ 25-30 पुस्तकं ग्रंथ त्यांनी प्रकाशित झाले. त्यामुळं असे महान व्यक्ती, आता नारायण महाराज जाधव, ज्यावेळी आता तुकाराम निवृत्ती महाराजांच्या मुलीचा लग्न 3 मेला, त्या ठिकाणी अनेक वारकरी, महाराष्ट्रातले वारकरी येतील, मुख्यमंत्री येतील, परंतु त्या ठिकाणी निवृत्ती महाराजांनी कीर्तन ठेवले डॉक्टर महाराजांचं. अशा या 2 हस्तीत आपल्यात आहेत मित्रांनो, त्या कुणाच्याही नशिबात नाही. किती आमदार खासदार या ठिकाणी मेळावे घेऊन, किती मोठमोठे हजाराचे कार्यक्रम करून, मुख्यमंत्री CM यांना आणून, परंतु अशा व्यक्तींच्या हस्ते आपल्याला पुरस्कार मिळतोय, ते तुमच्या आयुष्यातलं सर्वात मोठा क्षण असेल. आपण पैसा का येतो, बँकेत बॅलन्स सगळं जातं, परंतु हा जो पुरस्कार मिळतो तो अतिशय महत्त्वाचा असतो. आणि तो पिढ्यानपिढ्या तुमच्या घरामध्ये, तुमच्या भावी पिढ्या सुद्धा बघतील की आमच्या वडील असेल आईंना काय केले समाजामध्ये. तेव्हा आपण सर्व काय करतो, परंतु अशा प्रकारच्या महान व्यक्तींच्या हस्ते आपण आज गौरवान्वित होणार आहात. तर आपण सर्व या ठिकाणी हत्तीला साथ देऊन आलात. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी हार्दिक अभिनंदन करतो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. धन्यवाद.